मार्गशीर्ष सुरू झाला आणि उपवासाचे जे 2 गुरुवार असतात तेही गेले. आपल्या रेसिपीला मात्र उशीर झाला, पण तेवढा जास्त काही उशीर झालेला नाही. अजूनही 2 गुरुवार बाकी आहेत. रेसिपी अगोदरच शूट झालेली होती, पण थोडासा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे अपलोड करायला मला तेवढा टाईम मिळाला नाही. पण काही नाही, राहिलेल्या 2 गुरुवारांसाठी तुम्ही हे पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. तर आज आपण एकाच मिश्रणापासून 3 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर या रेसिपीमध्ये जास्त काही कटकट नाही आणि खूप सारं काही कामही नाही. तर झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी येथे 1 वाटी एवढे साबुदाणे घेतलेले आहेत. ह्या साबुदाण्यांना भिजत वगैरे काही घालायचं नाही. आपल्याला ही रेसिपी आहे ती अगदी इन्स्टंट बनवायची आहे. त्यासाठी मी या साबुदाण्यांना भाजून घेणार आहे. आता हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला अगदी लालसर करायचे नाही. तर आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत. कारण काय होतं, कधी आपण मार्केटमधून साबुदाणे आणतो, पण ते थोडेसे नरम लागतात, चावल्यावरती ते दाबले जातात. तर मिक्सरमध्ये आपण ज्यावेळी यांना घालतो त्यावेळी त्याची पावडर होत नाही व्यवस्थित. त्यामुळे यांना थोडंसं असं गरम करून घ्यायचं आणि अगदी थोडेसे थंड झाले, म्हणजे थोडेसे कोमट असताना किंवा थंड झाले तरी चालते, आपल्याला याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे. साबुदाण्याची पावडर करून घेतली. आता येथे 3 बटाटे मी उकडवून त्यांना किसून घेतलेले आहे. त्याच्यामध्येच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या. थोडेसे जे शेंगदाणे भाजलेले त्यांना कुटून घातलं. जिरं घातलं, याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि मीठ घातलं. यांना अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मग याच्यामध्ये आपल्याला साबुदाण्याची जी पावडर करून घेतली ती घालायची आहे. अगदी थोडी करून आपल्याला ही पावडर घालायची आहे. आता ही पावडर आहे ती एकदम काही फाईन पिठासारखी झालेली नाही, तर जसा रवा असतो अगदी तसाच झालेला आहे आणि आपल्याला तसंच करायचं आहे. मग खायला ते खूप असं क्रंची लागतं. आता याच्यामध्ये आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, पण लागेल तसं अगदी थोडंसं पाण्याचा याच्यामध्ये वापर करायचा आहे, जेणेकरून आपला डो आहे तो अगदी व्यवस्थित होईल. तर बघू शकता मी येथे 2 डो करून घेतलेले आहेत. आता किचनचा जो कट्टा होता त्यालाच मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे, कारण पोळपाटवरती हे एवढं मला शक्य होणार नाही. त्याच्यावरती मी 1 गोळा येथे घेतलेला आहे आणि या गोळ्याला आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. हाताला अशा पद्धतीने मी तेल लावते आणि याला असं गोल करून घेते. तर इथे मी वाटीचा वापर केला आहे, जेणेकरून हे व्यवस्थित मस्तपैकी दाबलं जाईल आणि सगळं एका आकारामध्ये येईल. कुठेही जाड किंवा पातळ होणार नाही, यासाठी मी इथे वाटीचा वापर केलेला आहे आणि मस्तपैकी याला असा राऊंड शेप द्यायचा. तर बघू शकता आपल्याला इथे लाटण्याची वगैरे काहीही गरज लागलेली नाही. तर अशा पद्धतीने मी याला राऊंड शेप दिला आहे. आता याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत आणि या 4 भागातही आपल्याला अजून एक भाग करायचा आहे, म्हणजे याला समोशाचे आकार असतात तसे आपल्याला करून घ्यायचे आहेत. एक त्रिकोण आपला इथे तयार झालेला आहे. तर बघू शकता ही प्रोसेस करायला अगदी काही जास्त वेळ लागत नाही. अशा पद्धतीने आपल्याला समोशाचा आकार करून घ्यायचा आहे. तर आता हे मी सध्याला साईडला ठेवते आणि परत एक दुसरा छोटासा गोळा घेते आणि त्याला आपल्याला राऊंड शेप नाही तर अशा पद्धतीने स्क्वेअरमध्ये करून घ्यायचा आहे. तर येथे मी याला असा स्क्वेअर शेप दिलेला आहे आणि येथेही वाटीचा वापर केलेला आहे, म्हणजे कुठेही जाड किंवा पातळ होऊ नये. त्यानंतर याच्या कडा आपण अशा काढून टाकायच्या. त्यानंतर याला आपल्याला असं बर्फीच्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर खाली थोडासा असा चाकू घालून यांना हलवून घेते, म्हणजे मला उचलायला हे सोपं जाईल. तर हेही सध्याला एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवते आणि आपण तिसरा प्रकार बनवायला घेऊया. तर शेवटचा हा एवढासा डो शिल्लक राहिला होता. तर याचं आपल्याला काय करायचं आहे, तर छोटे मस्तपैकी असे लाडू आपल्याला करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडक्यात त्याचे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत. किंवा याला तुम्ही कोणता दुसराही शेप देऊ शकता. जसं आपण मगाशी एक त्रिकोण चौकोन केला तसं याला तुम्ही एक दुसरा कोणताही शेप देऊ शकता. तर अशा पद्धतीने मी येथे हे छोटे बॉल्स तयार करून घेतलेत. तर बघू शकता एकाच मिश्रणापासून वेगवेगळ्या आकारातले 3 पदार्थ आपण येथे बनवून घेतलेले आहेत. एकाला आपण समोशाचा आकार दिला, एकाला आपण बर्फीचा आकार दिला आणि एकाला आपण लाडूचा आकार दिला. आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर सगळे पदार्थ आहेत ते आपण काही जास्त तेलात तळणार नाही. तर यातला एक पदार्थ जो आहे, म्हणजे ज्याला आपण समोशाचा आकार दिला, तो आपल्याला थोडंसं जास्त तेल घेऊन तळायचा आहे, कारण तो थोडासा जाडीला आणि थोडासा तो मोठा आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याला आपण जास्त तेलामध्ये तळून घेऊया.
तर जेवढं कढईमध्ये जागा आहे तेवढेच आपल्याला हे घालायचे आहेत, अगदी अति जास्त घालायचे नाही। तर मी इथे 4च घातलेले आहेत। तर खालच्या साईडने थोडेसे फ्राय झाले की मग यांना पलटी करून घ्यायचं। मस्तपैकी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे याला असा तांबूस रंग आला पाहिजे। बघू शकता आता व्हिडिओमध्ये याचा कलर चेंज झालेला आहे। मग हे छान असे कुरकुरीत लागतील, याच्यामुळे थोडेसे जास्त यांना कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हे फ्राय झालेले आहेत, मी आता यांना काढून घेते। तर झाऱ्याने असं त्यांचं तेल निथळू द्यायचं आणि त्यानंतर मग यांना एका प्लेटमध्ये काढून घेते। तर उरलेले होते तेही मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेतलेले आहेत आणि इथे आपला हा एक प्रकार फ्राय करून झालेला आहे। बघू शकता किती मस्त दिसतोय। आता या शिल्लक राहिलेल्या तेलातच मी ही वडी तळून घेते। आता या वडीसाठी अगदी जास्त प्रमाणात तेल नसेल तरी चालू शकतं, अगदी शॅलो फ्राय करून आपण ही वडी तळून घेऊ शकतो। आता ही वडी आहे ती मी जास्त काही कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करणार नाही, तर अगदी थोडीशीच हिला तेलामध्ये मी परतवून घेणार आहे दोन्ही साईडने। आता हे जे पदार्थ आहे ते फ्राय न करता अगदी थोडीशी यांना वाफ देऊन खाल्ले तरी चवीला खूप छान लागतात, कारण आतमध्ये जी आपण बटाटी घातली ती शिजवलेली होती आणि साबुदाणे भाजलेले होते, त्याच्यामुळे जास्त काही याच्यामध्ये फरक पडत नाही। किंवा अगदी तव्यावरती गरम करून या वड्या खाल्ल्या तरी खूप छान लागतात। तर बघू शकता जास्त काही मी ही वडी कुरकुरीत केलेली नाही, थोडीशी तेलामध्ये परतवून तेवढी घेतलेली आहे, कारण परत मला तेल कमी करावं लागणार असतं किंवा तेल मला दुसऱ्या भांड्यात घ्यावं लागणार असतं, म्हणून मी याच्यामध्येच यांना थोडंसं परतवून घेतलं। आता यात शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये जे आपण बॉल्स बनवले होते ते घातले आणि त्यांना देखील असं थोडंसं तेलामध्ये परतवून घेतले। डीप फ्राय केले तरी खूप छान लागतात, पण मी येथे तुम्हाला एक सजेस्ट करेन, जर तुम्ही असे बॉल्स बनवत असाल साबुदाण्याचे तर त्यांना डीप फ्राय न करता अगदी थोडंसं फ्राय करून घ्या, कारण जर जास्त वेळ तुम्ही फ्राय करत राहिला तर याच्यातला एखादा बॉल उडू शकतो, कारण माझ्यासोबत तो इन्सिडेंट झालेला आहे आणि तो मी शेअरही केलेला आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्ये दिसलंच असेल की माझ्या डाव्या हातावरती भाजलेले डाग आहेत आणि तो इन्सिडेंट माझ्यासोबत कसा झाला हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर साबुदाण्याचे पदार्थ बनवताना खरंच खूप काळजी घेऊन करावी लागते, याचे डिटेल मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन। पण आता इथे तुम्ही बघू शकता एकाच मिश्रणापासून वेगवेगळ्या आकाराचे आपले 3 पदार्थ इथे रेडी झालेले आहेत आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागतात। तर हा पदार्थ बनवताना थोड्या तुमच्या आयडिया वापरून हा पदार्थ थोडा वेगळेपणानेही तुम्ही इथे करू शकता। तर या मार्गशीर्षच्या उपवासांमध्ये किंवा दुसरे आणि कोणते जर तुमचे उपवास असतील तर त्यामध्ये हा पदार्थ नक्कीच ट्राय करा, चवीला अप्रतिम लागतो आणि बनवायला सगळ्यात सोपा आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा, कारण पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा। धन्यवाद।